हॅलो. हॅलो. हॅलो, माईक चेक. हॅलो. तर आपण पाहत आहात पाटण तालुक्याची मानाची स्पर्धा, श्री काळेश्वर देवाच्या आशीर्वादाने भरवण्यात आलेली ही स्पर्धा आपण पाहतोय. श्री काळेश्वर चषक 2026 हे पर्व, एक दर्जेदार पर्व आपण पाहतोय. महत्त्वपूर्ण सामना एका बाजूला आपल्याला पाहायला मिळेल वांजुळी संघ, तर दुसऱ्या बाजूला सारस्फोट चाळकेवाडी, प्रवीण यांची सारस्फोट चाळकेवाडी आपल्याला पाहायला मिळेल. आणि ही महत्त्वपूर्ण मॅच असेल. 4 षटकांचा सामना असेल आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघ महत्त्वपूर्ण स्थितीमध्ये पाहायला मिळतात. दोन्ही संघांनी 2-2 सामने जिंकलेत. आता जो संघ विजेता होईल हा तिसऱ्या क्रमांकाचा महत्त्वपूर्ण सामना, तो मात्र पाहायला गेलं तर बक्षीस मध्ये जाताना पाहायला मिळेल. बक्षिसामध्ये जाताना पाहायला मिळेल. प्राईजमध्ये जो संघ जिंकेल, महत्त्वपूर्ण सामना आपण पाहत आहोत. श्री काळेश्वर चषक 2026 आंबवडे गावाच्या मान आणि सन्मानाची ही स्पर्धा, श्री काळेश्वर चषक 2026 हे दर्जेदार पर्व आपल्या भेटीला येताना पाहायला मिळालं. आजचा दिवस दुसरा, फायनलचा अंतिम आणि महत्त्वपूर्ण दिवस. या महत्त्वपूर्ण दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल एका बाजूला वांझोळे संघ, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहणार आहोत सारा स्पोर्ट्स चाळकेवाडी. तर एका बाजूला आपण पाहतो युवा स्पोर्ट्स वांजुळे, तर दुसऱ्या बाजूला सारस्फोट चाळकेवाडी. चाळकेवाडी हा संघ पाहिलं गेलं तर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय मात्र घेतलाय आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केले. 4 षटकांची मॅच, सलामीची जोडी. विनंती असेल दोन्ही संघाचे 12वे खेळाडू आमच्या समालोचन कक्षामध्ये उपस्थित आहेत. येस, तर मॅचला सुरुवात होताना पाहायला मिळेल सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला तुषार आणि दुसऱ्या बाजूला राज, ही जोडी आपल्याला पाहायला मिळेल. तर बॉलिंग ट्रॅकवरती प्रत्येक वेळेला पाहायला गेलं तर सारास्पोर्ट चाळकेवाडी या संघाकडून स्ट्राईक बॉलर म्हणून प्रत्येक वेळेला आपल्याला प्रवीण चाळके पाहायला मिळतो. आणि प्रवीण चाळके या महत्त्वपूर्ण गोलंदाजाकडून सुरुवात मात्र होताना पाहायला मिळेल पॉवर प्लेच्या. येस, टायमर ऑन केला जाईल. 11:15 पहिला चेंडू पडताना पाहिलं. ब्रेक होणं महत्त्वाचं आहे कारण की 20 मिनिटांचा कालावधी असेल 4 षटकांसाठी. आणि सलामीची जोडी मात्र तयार आहे. महत्त्वपूर्ण सामन्याला सुरुवात होताना पाहायला मिळेल. जो संघ हा सामना जिंकेल तो मात्र पाहायला गेलं तर प्राईजमध्ये जाताना पाहायला मिळेल, बक्षिसामध्ये जाताना पाहायला मिळेल. 2 फेरी दोन्ही संघ विजेता होताना पाहायला मिळालेत. आता येस, पंच मॅचला सुरू करायचं आहे. सुरुवातीपासून पाहिलं गेलं तर गोलंदाज प्रवीण चाळके कुठेतरी गोलंदाजी करत असताना अराउंड द विकेट कोण चेंज करताना पाहायला मिळतं. अँगल चेंज करून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करताना पाहायला मिळते. पॉवर प्लेमध्ये सेट झालाय. बॅकवर्ड पॉइंट आपल्याला पाहायला मिळते ऑफ साईडला. त्याच दिशेने फटका खेळलाय. पाहिलं गेलं तर पहिल्याच बॉलवरती रिव्हर्सचा अटेम्प्ट. सुरुवात मात्र दर्जेदार होताना पाहायला मिळते. फटका एकापेक्षा जास्त धाव देऊ शकत नाही, परंतु आत्मविश्वास वाढताना पाहायला मिळेल. पहिल्याच चेंडूवरती येते एक सिंगल टिकलर स्वरूपातील. धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचेल 1 ने पुढे, 1 या आकड्यावरती. JTC लाईव्हच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा कव्हर करण्यात येते. आमचे गुणलेखक नितीन पवार देखील आज उपस्थित आहेत. त्यांच्या माध्यमातून संपूर्ण स्कोरिंग अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. ऑनसाईडच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा पाहायला गेलं तर रिव्हर्सचा अटेम्प्ट केला जातो, जिथे मात्र पाहायला गेलं तर पुन्हा एकदा त्याच दिशेने एक धाव घेतली जाते. धावसंख्येमध्ये बदल होतोय. पुन्हा एकदा 2 धावा 2 चेंडूंवरती येताना पाहायला मिळते. प्रवीण यांची चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. कमबॅक करणं महत्त्वाचं आहे कारण की पॉवर प्ले जसा संपुष्टात येताना पाहायला मिळेल ना, तसं मात्र पाहायला गेलं तर येणाऱ्या काळामध्ये धावा कमी होताना पाहायला मिळतील कारण की आउटफील्डला क्षेत्ररक्षक जाताना पाहायला मिळतात. यावेळेस ऑनसाईडच्या दिशेने पुन्हा एकदा फटका खेळताना पाहायला मिळतोय. मिड विकेट रिझर्व्हमध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या डोक्यावरून जातो मिडॉनचा क्षेत्ररक्षक त्याच्या बॅकअपसाठी येताना. तोपर्यंत एक धाव
पुन्हा एकदा येताना पाहायला मिळते. धावसंख्येमध्ये बदल होतोय. 3 सिंगल्स 3 बॉलवरती येताना पाहायला मिळालेत. पॉवर प्लेमध्ये आतापर्यंत शांतता पाहायला मिळते संपूर्णपणे मॅच दरम्यान. आणि त्यानंतर पाहायला गेलं तर चौथ्या क्रमांकाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. ऑफसाईडच्या दिशेने चांगला स्ट्रोक खेळा, वेगवान गतीने फेकी केली जाते. यावेळेस मात्र बॅकअप आहे. चेंडू हातामध्ये आलेला नाही प्रवीण यांच्या, नाही तर हा चेंडूवरती कुठेतरी डेंजर एंडला होता नॉन स्ट्रायकिंग एंडचा खेळाडू. आतापर्यंत 4 चेंडूंवरती 4 सिंगल्स येताना पाहायला मिळत. संपूर्णपणे कंट्रोल नियंत्रण आपल्याला पाहायला मिळाले या मॅच दरम्यान. येस, लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पूर्णपणे पाहायला गेलं तर आतापर्यंत चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळाली होती, परंतु लेग स्टंप उडवण्याच्या प्रयत्नामध्ये लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू चौथ्या 5व्या क्रमांकाच्या स्टंपवरती चेंडू हाताळण्याचा प्रयत्न झाला. वाईटच्या स्वरूपात डाऊन द लेग आपल्याला पाहायला मिळतोय चेंडू. धावसंख्येमध्ये बदल होते. आत्मविश्वास वाढवणारी वाईट धाव बॅटरची. आता मात्र कशा पद्धतीने या चेंडूवरती पाहायला मिळेल बॅटर. पुन्हा एकदा रिबसचा अटेम्प्ट करताना पाहिलं होतं. सरळ बॅटने धावा येत नाही, उलट्या बॅटने धावा बनवण्याचा प्रयत्न होतोय. इथे मात्र काहीतरी वेगळं समीकरण. परंतु अशा पद्धतीने जर बॅटिंग राहिली आणि गोलंदाजाला पाहिलं गेलं तर ज्या पद्धतीने जे चेंडू हाताळायचा ती पद्धत मेथड जर समजली तर पुन्हा एकदा फलंदाजांना शांत ठेवण्याचं काम प्रवीण नंतर येणारे गोलंदाज देखील करताना पाहायला मिळतील. आता मात्र शेवटचा बॉल आहे. पॉवर प्लेच्या षटकातील 5 चेंडूमध्ये 6 धावा बनवल्यात. 5 सिंगल्स, 1 अवंतर धाव आणि त्यानंतर मात्र पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू. यावेळेस बॅट अँड बॉलचा संपर्क काही खास होत नाही, परंतु 1 धाव देऊन जाईल. 7 ही धावसंख्या धावफलकावरती इकॉनॉमिकली गोलंदाजी करताना पाहायला मिळालं आहे. 6 सिंगल्स आणि 1 वाईट बॉलची धावसंख्या पाहायला गेलं तर 7 ही आकड्यावरती बिनगडी बाद. परंतु आतापर्यंत पाहायला गेलं तर बॅटिंग करणाऱ्या संघासाठी समीकरण चांगलं राहिलं, कारण की एकही विकेट गेलेली नाही. या दोन्ही खेळाडू जर शेवटपर्यंत थांबतायत तर नक्कीच 18 बॉलमध्ये 40 पेक्षा जास्त धावा बनवू शकतात. परंतु त्या बनवण्या अगोदर या षटकापासून काउंटर अटॅक करणं महत्त्वाचं आहे. शिवाजी शेळके बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळेल. कालच्या दिवसामध्ये पाहायला गेलं तर शिवाजी शेळके यांनी मेडन ओव्हर हाताळली होती आणि आजच्या दिवसामध्ये कशा पद्धतीने आत्मविश्वास आणि गोलंदाजी करताना पाहायला मिळतील. क्षेत्ररक्षण बदलताना पाहायला मिळतात. पॉवर प्लेचं षटक संपलंय आणि त्यानंतर मात्र पाहायला गेलं तर गोलंदाजीसाठी ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल 1 बाउंड चेंडूची वाट पाहिली घेत जाते. यावेळेस एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये होताना पाहायला मिळते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट बॅकअप आहे. यावेळेस पहा सुरुवात मात्र चांगली झाली बॅटरची, परंतु या येणारे 5 चेंडूंवरती पाहिलं गेलं तर 10 ते 15 धावा गोळा करणं खूप महत्त्वपूर्ण असेल, कारण की सुरुवातीच्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जे 15 ते 20 धावा येणं महत्त्वाच्या होत्या, तिथे मात्र फक्त 7 धावा येताना पाहायला मिळाल्यात. आता मात्र 7 द्यावी लागेल या दोन्ही खेळाडूंना एकमेकांची. ऑफसाईडच्या दिशेने खेळला जातोय. पूर्णपणे स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु शेवटच्या क्षणाला चेंडू जशा पद्धतीने बॅटवरती येतोय तसा मात्र बॅकवर्ड पॉईंटच्या क्षेत्रामध्ये एकच धाव येताना पाहायला मिळते. एकापेक्षा जास्त काही मिळताना पाहायला मिळणार नाही आणि डबल डिजिटमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचले. धावसंख्या विदाउट लॉस 10 रन्स. यावेळेस पाहायला गेलं तर टॅप स्ट्रोक खेळला जातोय, फेकी केली जाते. यावेळेस पाहायला गेलं तर बॅकअपसाठी क्षेत्ररक्षक होता त्यामुळे फेकी केली गेली. पुन्हा एकदा एक सिंगल येते. आतापर्यंत एकेरी दुहेरी धावांचा खेळ आतापर्यंत पाहतोय संपूर्णपणे या मॅचमध्ये. 1.3 चेंडूंचा खेळ झालाय. 11 ही धावसंख्या धावफलकावरती लागताना पाहायला मिळाले आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा गोलंदाज येताना पाहायला मिळेल बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळेस पहिला मोठा स्ट्रोक खेळाय. प्रवीण आहे चेंडूच्या खाली, संपूर्ण प्रयत्न करतोय, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेरचा चेंडू. चेंडूला आवडत पंख, चेंडू निघून जातोय 6 धावांसाठी. हा येतोय एक दर्जेदार दमदार षटकार आणि या 6 धावांची आवश्यकता होती. आता कमबॅक करणं खूप महत्वपूर्ण असेल या मॅच मध्ये. यावेळेस दुसऱ्या बॉलवरती देखील तोच प्रहार, परंतु यावेळेस फटका फसलाय. कॉल देणं महत्वाचं आहे. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, परंतु झेल पकडलाय.
या डीजे. हे समीकरण पाहतोय. शेवटचा बॉल दुसऱ्या षटकातील आपल्याला शिवाजी शेळके यांचा पाहायला मिळेल. यावेळेस मिस टाइम झाला. चेंडूच्या खाली बॅकवर्ड पॉइंटचा क्षेत्ररक्षक कॅच ड्रॉप झाले. सुरुवातीला पकडली होती, त्यानंतर मात्र सुटली जाते. तोपर्यंत येते एक धाव. धावसंख्या 18. 9च्या सरासरी धावसंख्या 2 षटकांच्या शेवटी एक गडी बाद 18 वरती पोहोचताना पाहायला मिळते. आता मात्र तिसरं षटक कोणता गोलंदाज घेऊन येईल सारस्फोट चाळकेवाडी या संघाकडून. चला स्पीडअप करायचं आहे. टायमर आमच्यापर्यंत लावण्यात आलाय आणि वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. जास्त वेळ घ्यायचा नाही. सारस्फोट चाळकेवाडी 3 मिनिटं बाकी आहेत फक्त. पंच षटक 3 मिनिटांमध्ये संपणं खूप महत्वपूर्ण असेल. फुल टॉस बॉल. यावेळेस पाहायला गेलं तर बॅटरकडून खूप मोठी चुकी झाली. चेंडूला ओळखू शकला नाही, रीड करता आलेलं नाही आणि त्यानंतर आपल्या संघाला गोलंदाज लीड करताना पाहायला मिळतोय. पहिला चेंडू डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय आणि डॉट बॉलनंतर गोलंदाज आत्मविश्वास खूप उंचावताना पाहायला मिळतो. तर दुसऱ्या बाजूला फलंदाज शैलेश आपण पाहतोय. यावेळेस स्ट्रेट फॉरवर्ड गेलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत चेंडू 1 बाउन्स पोहोचताना पाहायला मिळेल. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून चेंडूला पाठवलंय 4 धावांसाठी. हा येतोय रचनात्मक स्ट्रोक डीजे. धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या 20+22. यावेळेस पहा चांगल्या टप्प्याचा चेंडू. चेंडू पाहायला गेलं तर गुडलिन स्पॉटवरून थोडासा बाउन्स करण्याचा प्रयत्न. पाहायला गेलं 6 ते 8 मीटरच्या मध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न. अचूक टप्प्यावरती पडल्यानंतर पाहायला गेलं तर चेंडू राईज झाला आणि त्यानंतर फलंदाजाला समजला चेंडू बाहेर जाताना पाहायला मिळतं. आउट स्विंग, जिथे मात्र बाहेरच्या दिशेने चेंडू जाताना पाहायला मिळाला. फलंदाजाने ब्लाइंड स्ट्रोक खेळलाय. यावेळेस देखील लिडिंग एज. चेंडू घेऊन जातोय बॅटची कडा. फलंदाज शैलेशला गोलंदाज चांगला शिकून जातोय धडा. वेलकम डीजे. येस, विकेट पडल्यानंतर नवीन बॅटर येताना पाहायला मिळेल. येस, प्रशांत येताना पाहायला मिळते नवीन फलंदाज. यावेळेस ऑफ साईडला चांगला स्ट्रोक खेळलाय. क्षेत्रामध्ये त्या क्षेत्ररक्षक आहे. यावेळेस पाहायला गेलं तर एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा यशस्वीरित्या येताना पाहायला मिळत आहे. 2 धावांनी धावसंख्येत बदल होते. धावसंख्या जाऊन पोहोचेल 24 या आकड्यावरती. 2 गडी बाद. शेवटचं षटक आतापर्यंत येताना पाहायला मिळेल. या चेंडू नंतर
बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, जेवढा फलंदाज बॅकफुटला जाईल त्याचा संघ तेवढाच बॅकफुटला जाताना पाहायला मिळतो. आणि यापैकी पाहायला गेलं तर बॅट स्विंग होताना पाहायला मिळेल लेट, आणि तोपर्यंत चेंडू निघून जातोय. आता मात्र शेवटचं षटक आपल्याला कोणता गोलंदाज घेऊन येईल हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. आता शिवाजी आणि प्रवीण यांच्यामध्ये पाहिलं गेलं तर चर्चा होईल, आणि त्यानंतर चला लगेच स्प्लिट व्हायचंय. शिवाजी चला स्प्लिट व्हा, लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि लगेच चौथ्या क्रमांकाचा गोलंदाज घेऊन यायचंय. चला येस अथर्व, चला लगेच स्प्लिट व्हायचंय. रुद्र नवीन गोलंदाज येताना पाहायला मिळतोय मॅच मध्ये. पाहायला गेलं तर फुल टॉस बॉल, नो बॉल आहे. भीमर पद्धतीचा चेंडू, नो +1. या 2 धावा आहेत आणि येणाऱ्या चेंडूवरती फ्री हिट. यावेळेस फ्री हिटचा चेंडू आहे. संधी मिळाली यावेळेस स्ट्रेट फॉरवर्ड केला, कोणताही क्षेत्ररक्षक तिथे पोहोचणार नाही. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून पुन्हा एकदा येतो एक दमदार स्ट्रोक, कलात्मक. वेलकम डीजे. चला स्पीडअप करायचे विनंती असेल, लगेच स्प्लिट व्हायचंय. क्षेत्ररक्षक यावेळेस देखील चेंडू खाली, क्षेत्ररक्षक आहे वेगवान गतीने चेंडूच्या खाली आलाय. विकेट पडताना पाहायला मिळते डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये, कॅच पकडली जाते. वेलकम डीजे या. तर पाहायला गेलं तर अजय आला नवीन खेळाडू. शेवटच्या पाहिलं त्या षटकामध्ये या खेळाडूकडून अपेक्षा असतील. तर दुसऱ्या बाजूला प्रशांत आपल्याला पाहायला मिळतोय. बागफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चांगल्या टप्प्यावरती चेंडू बॅट आणि पॅड मधून निघून जाते. वेग या प्रचंड होता चेंडूवरती, आणि पाहिलं गेलं तर हा चेंडू खूप वेगवान गतीने हाताळला होता. रुद्र चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करताना पाहिलं मिळतोय. कमबॅक होताना पाहिलं मिळालं या खेळाडूकडून. सुरुवातीला कुठेतरी हातातून चेंडू निसटला होता बिमर पद्धतीचा, परंतु त्यानंतर केलेलं कमबॅक आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, त्याच पद्धतीने गोलंदाजी, तोच टप्पा रिप्ले आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल. यावेळेस देखील बागफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, बागफुटला जेवढा फलंदाज जातोय त्याचा संघ तेवढाच बागफुटला जाताना पाहायला मिळतोय. टार्गेट सेट करणारा बॉल आपल्याला पाहायला मिळेल यावेळेस. 3.5 चेंडूंचा खेळ, 30 ही धावसंख्या, 3 गडी बाद. आता शेवटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल रुद्र या गोलंदाजाचा. भीमर पद्धतीचा चेंडू हाताळून सुद्धा आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 6 धावा खर्च केलेत, एक महत्वपूर्ण विकेट मिळवले. आणि त्यानंतर शेवटचा बॉल काय घडेल यावेळेस. टार्गेट सेट बॉल.
स्टेप आउट झाला ऑनसाईडच्या दिशेने क्षेत्ररक्षक काय वेगवान गतीने येतोय चेंडूच्या खाली. एक धाव कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न बॅकअपसाठी क्षेत्ररक्षक काय फेकी करेल. 2 धावा कंप्लीट झाले. तिसरीचा प्रयत्न होताना पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग एंडला मात्र फेकी होईल का यावेळेस मात्र पाहायला गेलं तर लक्ष नव्हतं खेळाडूचं कुठेतरी. आणि त्यानंतर पाहायला गेलं तर प्रशांतकडून चुकी होते आणि बाद होताना पाहिलं तर वन शॉट. येस आता एकच धावा असेल. वन शॉट आहे आणि तिसऱ्या धावी घेत असताना फलंदाज बाद होतोय म्हणजेच एक धाव या चेंडूवरती. 32 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय. येस एकच धाव. 31 धावा आणि 32 धावांचं लक्ष असेल. एकच धावा या चेंडूवरती. येस दोन्ही देखील 2 शॉट आहेत का. येस धन्यवाद. तर 31 धावांचं लक्ष असेल. चला टीम आई भराडी माता धामणी कर्णधार. आई भराडी माता धामणी टीम कर्णधार आपण टॉस साठी लगेच या. आई भराडी माता धामणी कर्णधार टॉस साठी या. या या या. एका साईडला मॅचला होते सुरुवात. एक दमदार मॅच देखील आपण पाहतोय. सहारा स्पोर्ट चाळकेवाडी आणि युवा स्पोर्ट वांझोळे या दोन संघांमध्ये एक दमदार मॅच देखील आपण पाहतोय. टॉस होतोय एका साईडला आपण पाहतोय स्क्रीन वरती. टॉस होईल. छापा काटा तुम्हाला मागायचा आहे. कॉल विठ्ठलवाडी संघाचा कॉल. छापा इज अ कॉल. आणि नाणेफेक जिंकले डिसिजन काय असेल. बॅटिंगचा डिसिजन असेल. तुम्हाला मॅच साठी शुभेच्छा. टॉस जिंकलाय विठ्ठलवाडी संघानं आणि बॅटिंग घेतली धामणी. तुम्हाला गोलंदाजी करायची आहे. तुम्हाला देखील मॅच साठी शुभेच्छा. सर आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावरती स्थानापन्न होऊयात आणि जाऊयात सुरू असलेल्या मॅचच्या दिशेनं. एक दमदार स्पर्धा, एक दमदार स्पर्धा आणि एक नामदार स्पर्धा. श्री काळेश्वर चषक 2026चा हा थरारक महारण संग्राम आपण अनुभवतोय. ऐकूयात तेजस सरांना. धन्यवाद. तर दुसऱ्या इनिंगला सुरुवात होताना पाहायला मिळते 31 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय. पहिल्या बॉलवरती पॉवर प्लेच्या षटकामध्ये सुरुवात चांगली झाली गोलंदाजी करण्या संघासाठी. पॉवर प्लेमध्ये 1 ते 2 धावा देणं महत्त्वाचं असेल आणि तेव्हाच मात्र 18 बॉलमध्ये कमीत कमी धावा ठेवताना पाहायला मिळेल. गोलंदाज या मॅचमध्ये पाहिलं गेलं तर
सुरुवात चांगली होताना पाहायला मिळाली गोलंदाजाकडून आणि त्याच पद्धतीची गोलंदाजी होणं महत्त्वाचं असेल. सुरुवातीच्या 2 चेंडूंवरती एक धाव येताना पाहायला मिळेल. ऑफ साइडला चांगला स्ट्रोक खेळाय कव्हरच्या दिशेमध्ये, चेंडूला पाठवलाय, रचनात्मक कलात्मक स्ट्रोक येतोय चौकार. वेलकम डीजे. तर चांगला कव्वरच्या क्षेत्रामध्ये चौकार येताना पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा त्याच दिशेने गॅप शोधला यावेळेस मात्र बॅकवर्ड पॉइंट आणि कव्हरचा क्षेत्ररक्षक धावतोय तोपर्यंत जातोय 4 धावा. वेलकम डीजे. पुन्हा एकदा येतोय त्या क्षेत्र टू बॅक 2 फोर्स येताना पाहायला मिळत. हॅट्रिक होईल का? पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू यावेळेस पाहायला गेलं तर चांगल्या पद्धतीने लेग स्टंपच्या बाहेरून जाताना पाहायला मिळतोय. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न यावेळेस फलंदाज कुठेतरी करत असताना करण पाहायला मिळतोय आणि चांगली बॅटिंग पाहायला मिळते यावेळेस. शेवटचा बॉल आता आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस चांगला स्ट्रोक आहे क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक येईपर्यंत चांगलं क्षेत्ररक्षण. तुषार फेकी होईल. एका धावेचं रूपांतर दुसरीमध्ये होणार नाही. बॅकअप आहे. शेवटच्या चेंडूवरती एक सिंगल येताना पाहायला मिळते. षटक समाप्तीनंतर 10 धावा. आता मात्र येणाऱ्या काळामध्ये पाहिलं गेलं तर 21 धावांची आवश्यकता आहे. येणाऱ्या मॅचमध्ये पाहिलं गेलं तर संपूर्णपणे 18 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता म्हणजे 7.00चा रिक्वायर्ड रन रेट या मॅचमध्ये. करेक्ट रन रेट पाहायला गेलं तर 10.00चा आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यानंतर कोणत्या गोलंदाजावरती विश्वास टाकला जाईल, कोणता गोलंदाज गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळेल. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज क्रमांक 2 राज. हा महत्त्वपूर्ण गोलंदाजीसाठी गोलंदाज येताना पाहायला मिळेल. न्यूस्टा यावेळेस देखील चांगला स्ट्रोक खेळाय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहे. डीप पॉइंट मधून येईल, फेके होईल. तोपर्यंत या चेंडूवरती 2 धावा घेतल्या जातात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. अशा धावा तुम्ही देऊ शकत नाही. अतिरिक्त एक धाव रोखणं खूप महत्त्वाचं आहे. पाहिलं गेलं तर गोलंदाज आता कशा पद्धतीने व्हेरिएशन करेल, कटर, लेग कटर, ऑफ कटर ज्या पद्धतीने हाताळणं महत्त्वाचं आहे. या पद्धतीची गोलंदाजी होणं महत्त्वाचं आहे. एक क्षेत्ररक्षक कुठेतरी पाहायला गेलं तर क्लोजला येणं महत्त्वाचं असेल कारण की एक धाव रोखण्यासाठी लेग बायच्या स्वरूपातील येस बॅट कट आहे. पुन्हा एकदा येते एक सिंगल. धावसंख्या 13 आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस देखील पाहिलं तर ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट कट लागून पाहिलं गेलं तर बॅक साईडला चेंडू जातोय तोपर्यंत एक सिंगल येते. गोशांकी क्षेत्रातील धावसंख्या 14च्या घरामध्ये जाताना पाहिलं मिळेल. धावसंख्या 14 आपण पाहतोय. आता मात्र येणाऱ्या काळामध्ये 17 धावांची आवश्यकता आहे. 17 धावा बनवल्या जातील की थांबवल्या जातील हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे कारण की जर विकेट मिळवताना पाहायला मिळतील गोलंदाज तर जेवढे जास्त विकेट येतील तेवढा जास्त नवीन फलंदाज येतील. जेवढे नवीन फलंदाज येतील तेवढंच निर्धाव चेंडू जास्त येण्याचं पॉसिबिलिटीज आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावा एकेरी दुहेरी धावांनी धावसंख्या 6 या षटकामध्ये येताना पाहायला मिळते. धावसंख्या 16च्या घरामध्ये 15 धावांची आवश्यकता आहे आणि गोलंदाज राजला काहीतरी वेगळं समीकरण हाताळावं लागेल या मॅचमध्ये. यावेळेस ऑन साईडला खेळा गॅप शॉटला चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहे. फेकी करेल तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. काव कॉर्नरमधून फटका खेळला होता. एका धावेने धावसंख्या पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न होतोय परंतु गोलंदाजाला आता जसा धावफलक पुढे सरकताना पाहायला मिळतो तसा मात्र प्रेशर येताना पाहायला मिळेल कारण की आतापर्यंत धावा कुठेतरी 10 ते 12 हव्या होत्या. तिथे मात्र 17 धावा आतापर्यंत येताना पाहायला मिळालेत. षटक समाप्तीचा होतो इशारा. धावसंख्या 17. आता मात्र येणाऱ्या काळामध्ये 12 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. निर्धाव चेंडूने शेवट होतोय षटक क्रमांक 2चा
आणि त्यानंतर मात्र पाहायला गेलं तर नवीन गोलंदाज येताना पाहायला मिळेल. 12 चेंडू आणि 14 धावा. पाहायला गेलं तर लो स्कोरिंग मॅच आपण पाहतोय. चला स्पीडअप करायचं, जास्त वेळ घ्यायचा नाही. युवा स्पोर्ट्स वांजोळे. चला स्पीडअप करायचं. स्प्लिट बॉय लगेच क्षेत्ररक्षक. नवीन गोलंदाज तुषार येताना पाहायला मिळते. यावेळेस पाहायला गेलं तर तुषारवरती जबाबदारी टाकली. 12 बॉल आणि 14 धावांची आवश्यकता असताना दुसऱ्या बाजूला दोन्ही इन्फॉर्म बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहे. सलामीची जोडी या दोघांकडून चांगला खेळ होताना पाहायला मिळालाय. जिथे मात्र अथर्व एक या आकड्यावरती खेळतो तर दुसऱ्या बाजूला करण त्याच्या बॅटमधून चांगली धावसंख्या आपल्याला या धावफलकावरती जोडली गेली आहे. आणि आता मात्र 12 बॉल आणि 14 धावांची आवश्यकता असताना क्षेत्ररक्षण सजवलं. या षटकामध्ये 2 ते 3 धावा जर येत आहेत तर शेवटच्या षटकामध्ये 6-10 6-11चं समीकरण होताना 6-12चं समीकरण होताना पाहायला मिळू शकलं तर मॅचमध्ये ट्विस्ट येईल. स्ट्रेट फॉरवर्ड गेला चेंडूच्या खाली शैलेश आहे. थोडासा फंबल होतं, एक धाव होते. धावफलकावरती लागताना पाहायला मिळेल. आता 11-13चं समीकरण पाहायला मिळेल. फेकी देखील थोडीशी खराब होते परंतु बॅकअपचा खेळाडू आपल्याला येताना पाहायला मिळतोय चेंडूवरती आणि त्याच कारणामुळे यावेळेस एकाच धाबेवरती थांबवलं जाईल. फुल टॉस बॉल ही चुकी झाले आणि चुकीला माफी नाही. यावेळेस चेंडू निघून जातोय. काव कॉर्नरच्या बाहेर हा येतोय षटकार धमाकेदार. वेलकम डीजे. यावेळेस देखील ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न, ऑफसाईडला जाऊन ऑफ स्टंप वरून जिथे मात्र एकच सिंगल येईल. चांगला स्ट्रोक खेळला जातोय. पाहायला गेलं तर एक षटकार आल्यानंतर एक सिंगल घेऊन स्ट्राईक रोटेट करणं खूप महत्त्वाचं असतं. दोन्ही पाहिलं गेलं तर जबाबदारीचं क्रिकेट खेळता, रिस्पॉन्सिबिलिटी दोन्ही खेळाडूंवरती आहे. शेवटपर्यंत थांबून ह्या मॅचमध्ये ही मॅच जिंकणं खूप महत्त्वाचं आहे. ऑन साईडला पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे. वेगवान गतीने या चेंडूवरती जर पकडला असता, फेकी झाली असती तर कुठेतरी विकेट मिळाले असते. डेंजर एंडला नॉन स्ट्रायकिंग एंडचा खेळाडू होता परंतु आता मात्र पहा एक धाव येताना पाहायला मिळेल. धावसंख्येमध्ये बदल होताना पाहायला मिळतो या मॅचमध्ये. यावेळी चांगला स्ट्रोक आहे. मॅच होताना पाहायला मिळेल फिनिश आणि सहारा स्पोर्ट्स चाळकेवाडी हा संघ विजेता होताना पाहायला मिळतोय. चांगली बॅटिंग अथर्वची देखील राहिली आणि करण देखील दर्जेदार खेळ करताना पाहायला मिळाला. दोन्ही खेळाडूंची भागीदारी साझेदारी पाहायला मिळाली आणि दोघांची पार्टनरशिप बिल्ड होत असताना आपल्या संघाला या मॅच मध्ये विजेता बनवलं आणि युवा स्पोर्ट्स वांजोळे या संघाला पराभूत करण्यामध्ये महत्वाचं योगदान ठरलं. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच करण यायचंय आपण आणि बक्षीस मध्ये जाताना पाहायला